नमस्कार, मी सुनीता। आज मी तुम्हाला टॉमी ट्रिकर अँड द स्टॅम्प ट्रॅव्हलर या चित्रपटाबद्दल सांगणार आहे, ज्याचे दिग्दर्शन मायकल रुबो यांनी केले आहे। ते कॅनेडियन दिग्दर्शक असून मुलांसाठी कल्पनारम्य, हलक्या-फुलक्या आणि कल्पक कथा मांडण्यात ते पारंगत मानले जातात। त्यांच्या चित्रपटांमध्ये वास्तव आणि कल्पना यांचा सुंदर संगम दिसतो। या शीर्षकात दोन महत्त्वाचे भाग आहेत। टॉमी ट्रिकर म्हणजेच टॉमी हा खोडकर, हुशार आणि साहसी मुलगा आहे। स्टॅम्प ट्रॅव्हलर म्हणजे असा व्यक्ती जो टपाल तिकिटांच्या माध्यमातून प्रवास करू शकतो, म्हणजेच कल्पनारम्य जगात स्टॅम्पमधून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची अद्भुत क्षमता। टॉमी ट्रिकर अँड द स्टॅम्प ट्रॅव्हलर म्हणजेच खोडकर टॉमी आणि टपाल तिकिटातून प्रवास करणाऱ्या अद्भुत व्यक्तीची गोष्ट। टॉमी नावाचा एक खोडकर आणि अतिउत्साही मुलगा आपल्या मित्रांसोबत नेहमी काहीतरी नवीन शोधत असतो। त्याला टपाल तिकिटे गोळा करण्याची सवय असते, पण त्याला वाटतं की ही फक्त साधी गोष्ट नाही, त्यामध्ये काहीतरी खास रहस्य आहे। एके दिवशी टॉमी आणि त्याचा मित्र राल्फ यांना कळतं की काही लोक टपाल तिकिटांमधून प्रत्यक्ष प्रवास करू शकतात। हे स्टॅम्प ट्रॅव्हलर्स नावाचे लोक असतात। ते एका खास पद्धतीने लहान होतात आणि स्टॅम्पच्या आत जाऊन एका देशातून दुसऱ्या देशात पोहोचतात। ही कल्पना त्यांना खूप रोमांचक वाटते। टॉमी आणि राल्फ सुद्धा हा प्रयोग करतात आणि स्टॅम्पच्या जगात प्रवेश करतात। तिथे ते वेगवेगळ्या देशांमध्ये, संस्कृतींमध्ये आणि लोकांमध्ये प्रवास करतात। पण हा प्रवास सोपा नसतो। स्टॅम्पच्या जगात काही नियम असतात, जर ते मोडले तर अडकण्याचा धोका असतो। टॉमी आणि त्याचे मित्र काही चुकीच्या लोकांच्या संपर्कात येतात, ज्यामुळे त्यांचा प्रवास धोकादायक बनतो। ते परत आपल्या जगात येऊ शकतील का, हा मोठा प्रश्न उभा राहतो। या संकटात टॉमी आपली हुशारी, धैर्य आणि मित्रांवरील विश्वास दाखवतो। हा चित्रपट वरवर मुलांचा साहसी वाटला तरी त्यामागे कल्पनाशक्तीचा सुंदर संदेश आहे। साध्या टपाल तिकिटातही एक जादुई जग दडलेलं असू शकतं। टॉमीसारखी मुलं जगाकडे वेगळ्या नजरेने पाहतात आणि स्टॅम्प ट्रॅव्हलिंग ही कल्पना दाखवते की विविध देश, संस्कृती आणि माणसं आपल्याला एकमेकांशी जोडतात। चित्रपटाचे चित्रीकरण अतिशय कल्पक आणि आकर्षक आहे। टपाल तिकिटांच्या जगात जाण्याची दृश्ये वेगळ्या आणि प्रभावी पद्धतीने सादर केली आहेत, तर विविध देशांचे आणि ठिकाणांचे रंगीत, जिवंत दृश्य प्रेक्षकांना त्या प्रवासाचा प्रत्यक्ष अनुभव देतात। कॅमेऱ्याचा वापर असा आहे की आपणही त्या साहसाचा भाग आहोत असे वाटते। विशेष म्हणजे साध्या टपाल तिकिटांसारख्या गोष्टींना जादुई रूप देण्याची दिग्दर्शकाची हातोटी प्रभावी ठरते। उत्कृष्ट चित्रीकरणामुळे कल्पनारम्य जगही विश्वासार्ह बनते। त्यामुळे हा चित्रपट केवळ मुलांसाठीच नव्हे तर मोठ्यांसाठी तितकाच आनंददायी ठरतो। टॉमी आणि त्याच्या मित्रांचा अभिनय खूप नैसर्गिक आणि जिवंत वाटतो। टॉमीचे पात्र साकारणाऱ्या लुकास यांनी खोडकरपणा, जिज्ञासा आणि साहसाची भावना सुंदरपणे व्यक्त केली आहे। त्याच्या मित्रांचाही अभिनय तितका सहज आणि वास्तवदर्शी आहे, त्यामुळे त्यांची मैत्री खरी वाटते। टॉमी आणि त्याचे मित्र एकत्र प्रवास करतात आणि संकटांना सामोरे जातात। एकट्याने सर्व काही शक्य नसते। मित्रांची साथ असेल तर अडचणी सोप्या होतात। मैत्री म्हणजे फक्त मजा नाही, तर जबाबदारी आणि एकमेकांना साथ देणे आहे। स्टॅम्पच्या जगात काही नियम आहेत, ते मोडले तर धोका निर्माण होतो। म्हणजे स्वातंत्र्य मिळालं तरी त्यासोबत जबाबदारीही येते। टॉमी सुरुवातीला खोडकर असतो, पण शेवटी तो अधिक जबाबदार बनतो। हा चित्रपट एका खोडकर मुलाच्या समजूतदार आणि जबाबदार होण्याची प्रवासाची कथा आहे। हा चित्रपट मुलांच्या कल्पनाशक्तीवर आधारित आहे। टपाल तिकिटे ही केवळ संग्रहाची वस्तू नसून ती एक जादुई माध्यम आहे, ज्यातून पात्रे जगभर प्रवास करतात। ही कल्पना चित्रपटाची मुख्य आकर्षक गोष्ट आहे। टॉमी आणि राल्फ परत आले का आपल्या जगात, हे पाहण्यासाठी हा चित्रपट नक्की पहा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। पुन्हा तुमच्या भेटीला येत आहे। नमस्कार।